रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, पण अजूनही कुठल्याच पक्षाचे आघाडीचे असो किंवा महायुतीचे कुठलेच अधिकृत उमेदवार अजून जाहीर झालेले नाही आहेत। साधारणपणे उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 17 तारीख आहे, म्हणजे उद्याचा शुक्रवार, शनिवार आणि सोमवार हे 3च दिवस आता उमेदवारांच्या हातात आहेत। पण नेमकं भाजप आणि शिवसेनेचा महायुतीचा विचार केला तर भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? भाजपमधल्या किती कार्यकर्त्यांना 32 उमेदवारींपैकी नगरसेवकांपैकी किती पदे मिळणार आहेत, किती जागा भाजपला सोडणार आहेत? मग भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? भाजपमध्ये नेमकं ज्येष्ठ श्रेष्ठ, हा समर्थक, तो गट, हा गट, हे काय नेमकं शहरामध्ये चाललंय? भाजपचा कार्यकर्ता सुद्धा संभ्रमित आहे। एकंदरीत भाजपमध्ये सध्याचं वातावरण पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये भाजपमध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी जवळजवळ 67 उमेदवारांनी आपल्या इच्छा व्यक्त केली होती, मुलाखती घेतल्या होत्या। त्याच्यामध्ये 7 ते 8 जोडपी आहेत, म्हणजे नवरा बायको आहेत। नाही म्हटलं तरी ते 10 सोडले ते 50-55 लोक भाजपमध्ये इच्छुक आहेत। आणि आता कुठेतरी त्यांच्यातल्या जो काय सुप्तपणा होता म्हणा किंवा काही त्यांच्या कुरबुऱ्या होत्या म्हणा का त्यांची इच्छा आहे त्या कुठेतरी आता जाणवायला लागलेल्या आहेत। त्याचं एक उदाहरण बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये काल तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रभागातल्या जिल्हाध्यक्ष महिला असतील, शहराध्यक्ष असतील, यांना बोलावून घेऊन आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढवायचे, आम्हाला ह्या प्रभागात उमेदवारी द्या। मग निलेश आखाडेच्या रूपाने असेल किंवा प्राजक्ता रुमडे असतील त्या निवडणुकीला लढवायला तयार आहेत। तिकडे 15 नंबरमध्ये अमित विलणकर सुद्धा इच्छुक आहे। आणि नेमकं भाजपमध्ये काय चाललंय, नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार आहे? ज्येष्ठांना पूर्वीचे नगरसेवक आहेत त्यांना मिळणार की काय नव्याने चेहरे आणणार? पण नेमकं असं काय चाललंय? आणि अशातच कालची बातमी आली की रत्नागिरी नगरपालिकेच्या संयोजक पदासाठी सचिन वहाळकरांची नियुक्ती केली प्रदेशात रवींद्र चव्हाणांनी। दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी दिले ॲडव्होकेट दीपक पटवर्धनांकडे। म्हणजे जुन्या ज्येष्ठ मंडळींना पुन्हा प्रवाहात आणण्याचा निर्णय अचानकपणे का घेण्यात आला? नेमकं भाजपमध्ये चाललंय काय? भाजपमध्ये खरोखरच एक संघपणा आहे का? की भाजपचा कार्यकर्ता खरोखर या युतीला सामोरं जायला तयार आहे का? आणि महायुती झाली, रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंतच्या प्रयत्नाने महायुती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्याची भूमिका काय राहणार आहे? कारण भाजप हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष, पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असं म्हटलं जातंय। पण रत्नागिरीमध्ये सुद्धा 13 प्रभागात विचार केला 32 तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुद्धा जवळजवळ 13 जण इच्छुक आहेत। हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो आणि त्या 10 मध्ये ज्याला उमेदवारी मिळेल तो निवडून येतो। उमेदवारी मिळवणे आता कठीण आहे, निवडून येणं सोपं आहे, कारण तिथे भाजपला मानणारा मोठा जनाधार आहे। त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 13 जण इच्छुक आहेत, मग त्यातल्या एकाला उमेदवारी द्यायची। मग हे नेमकं भाजप कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे? रवींद्र चव्हाणांनी मुंबईत बोलून सुद्धा एक संघपणे आपण निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, जे इच्छुक होते त्यांची सुद्धा मनधरणी केली, त्यांची समजूत घातली आणि कुठेतरी महायुतीचा चांगला संदेश या जिल्ह्यातनं गेला पाहिजे। पण रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये भाजप एक संघ आहे का? गटाचं राजकारण कोण करतंय आणि कशासाठी करतंय आणि कोण कोणाला डावलतंय, अशा अनेक चर्चा आता ह्या भाजपच्या गोष्टातनं सुरू झाल्यात। जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, रवींद्र चव्हाणांचा आदेश पाळणारे आहेत, त्यांना भविष्यात काय संधी मिळणार आहे का? जे आदेश डावलणार आहेत त्यांना पक्षाकडनं त्यांची कोणती दखल घेतली जाणार आहे का? की भाजप त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार आहे? एकंदरीतच काय रत्नागिरी जिल्ह्यातल्या विचार केला तर रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या नगरपालिकेत शिवसेनेमध्ये तसं काही जाणवत नाही आहे। एक संघपणे शिवसेना आहे एकंदरीत आता तरी दिसते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील किंवा काय होईल हा पुढचा भाग। पण भाजपमध्ये मात्र नेमकं आता चाललंय काय असंच म्हणावं लागेल। आणि भाजपच्या कार्यकर्त्याची मनस्थिती का द्विधा झालेली आहे? निवडणुकीला सामोरं जायला तो फारसा का तयार होत नाहीये? आणि जे तयार आहेत त्यांना पक्षाकडनं का संधी दिली जात नाही? हे नेमकं करतंय कोण आणि नेमकं भाजपमध्ये चाललंय काय? असंच आता ह्या एकंदरीत परिस्थितीवर म्हणावं लागेल। ऍक्च्युली हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 6 आणि 7 हे दोन्ही प्रभाग हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे प्रभाग आहेत। म्हणजे या ठिकाणी सगळा ही जी लोकवस्ती आहे ही लोकवस्ती सुशिक्षित लोकवस्ती आहे। म्हणजे यांना या ठिकाणी उभे राहणारे कॅन्डिडेट हे किती पात्रतेचे हे बघून मतदान करणारी ही वस्ती आहे। हा जो वरचा जो भाग आहे हा शहराचा नव्याने विकसित झालेला भाग आहे आणि या ठिकाणी असलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत। म्हणजे फार असं कुठल्या तरी पक्षाच्या मागणं धावणारे किंवा एक गठ्ठा अमुक एकालाच मतदान करतील अशा पद्धतीचं मतदान या प्रभागामध्ये नाही होत। या प्रभागामध्ये सुशिक्षित लोक असल्यामुळे एक चांगला चेहरा या प्रभागामध्ये असेल तर ते चांगल्या पद्धतीने मतदान करतात। याचा प्रत्यय आपल्याला गेल्या निवडणुकीत देखील आला। गेल्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष हे वेगवेगळे लढले होते, त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट प्राजक्ता रुमडे होत्या आणि या ठिकाणी फक्त 100 मतांनी त्यांचा पराभव झाला। तो सुद्धा मी असतो तर झालाच नसता।
त्यावेळी मी जर प्राजक्ताताईंबरोबर असतो तर तो पराभव झालाच नसता. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, मी शिक्षणामध्ये होतो, त्यामुळे तो पराभव झाला. त्यामुळे यावेळी देखील ही निवडणूक या ठिकाणी युतीमध्ये होणार आहे असं जाहीर झाले. अजून कॅन्डिडेट जाहीर झालेले नाहीत आणि कोण कुठल्या प्रभागात निवडणूक लढणार आहे याबद्दल अजून तरी काही स्पष्टता आलेली नाहीये. पण माझं म्हणणं हेच आहे की या प्रभागामध्ये राहणारा व्यक्ती, या प्रभागात या परिसरामध्ये राहणारा, लोकांना मान्य असणारा, लोकांमध्ये फिरणारा आणि लोकांमध्ये चांगला परिचय असणारा चेहरा या प्रभागामध्ये नेतृत्व करणारा असला पाहिजे. आम्हाला आयात निर्यात असलेले उमेदवार या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून नको, मग तो कुठच्याही पक्षाचा असू दे. या प्रभागामध्ये इथेच राहणारा माणूस आणि या ठिकाणी स्थायिक असलेला माणूस या प्रभागामध्ये नेतृत्व करणारा असला पाहिजे. प्राजक्ताताई रोबडे असतील किंवा मी असेल किंवा अन्य देखील आमचे पदाधिकारी असतील किंवा तो अन्य देखील पक्षाचे काही पदाधिकारी असतील जे या ठिकाणी धडपडत आहेत, जे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचे धडपडतात. रात्री कधी फोन आला तरी आम्ही धावत जातो. कुठलाही प्रश्न असू दे, गटराची लादी तुटली लगेच 4 दिवसात 8 दिवसात आम्ही ते काम करून घेतो. कोणाचा विहिरीत औषध टाकायचं असेल तर ताबडतोब आम्ही जातो. कुठलंही काम असेल तर आम्ही जाऊन त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे सर या ठिकाणी मुद्दाम तुम्ही आलाय, मी तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट करतो की प्रभाग क्रमांक 6 आणि 7 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट मिळावे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी आमचे शहर अध्यक्ष दादाजी ढेकणे सर देखील आलेले आहेत, वर्षाताई ढेकणे देखील आले आहेत. त्यांना देखील ही परिस्थिती माहिती आहे आणि या ठिकाणी त्यांनी देखील आमच्या बरोबर काम केलंय. मी स्वतः या ठिकाणी जरी नेतृत्व करत असलो तरी देखील आज आपण या ठिकाणी काही कामं लहानसहान केली आहे. म्हणजे जेवढी आपल्या इथे लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अग्रेसिव्हली काम करता आलेलं नाही. पण जर ते करायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व या ठिकाणी झाले पाहिजे. वर्षाताई नेहमी आमच्यासाठी धावत येतात, काही कुठचा कार्यक्रम असा ते करतात. आम्ही कधी कधी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कधी आरोग्य शिबिर असतील, कधी नेत्र तपासणी शिबिर असेल किंवा एखादं सामूहिक विकासाचं काम असेल त्यासाठी करण्यासाठीचा पाठपुरावा असेल, त्यासाठी वर्षाताई आमच्या बरोबर फिरत असतात. दादा ढेकणे देखील फिरत असतात. आमचे सगळे प्रतिनिधी, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आपले ह्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे पालवे साहेब आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हा आमचा संदेश जिथे योग्य ठिकाणी पोहोचवायचा तिथे पोहोचवा. आमची ही रिक्वेस्ट जिथं पोहोचवायची तिथे पोहोचवा. पण या प्रभागामध्ये या ठिकाणी राहणारा सुशिक्षित आणि चांगला चेहरा या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.